राजकारणात सक्रिय पण निवडणुकीच्या रिंगणात नाही. आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा आंबेडकरांच्या चौथ्या पिढीतला युवा चेहरा, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची धुरा आपल्या युवा खांद्यावर घेणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव, आंबेडकर चळवळीचे सक्रिय युवा कार्यकर्ते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते, खरं तर ते जेवढे चांगले वक्ते तितकेच उत्कृष्ट ड्रमर सुद्धा. सुजात आंबेडकर आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेतले वक्ते. स्वागत करूया सुजात यांचं. सुजात, स्वागत आपलं. आपल्याला दिसेल की ह्या विधानसभेमध्ये वंचित पुढच्या पायरीवरती जाताना आपल्याला नक्कीच दिसेल. महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय, हे दोन्ही मराठ्यांची खानावळ झाली, जिकडे वंचितांना स्थान नाही. रामदास आठवले ते सोडून आरपीआयची ताकद कुठे राहिलेली नाही. ना कार्यकर्ते आहेत, ना कॅडर आहे, ना सेकंडरी लिडरशिप आहे, ना वोटर्स आहे. तुम्ही केलेली तर ती वैचारिक चर्चा, आम्ही प्रश्न विचारले तर ते ट्रोलिंग. RSS हे आमचे शत्रू नंबर 1, हे कधी बदलणार नाही. भाजप हा आमचा राजकीय विरोधक, हे कधी बदलणार नाही. सुजात आंबेडकरजी, तुमचं झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुमच्या आता सगळ्या प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत. आम्ही सुद्धा तुमच्या प्रचार सभा रोज ऐकतोय. जसं तुम्ही इतर प्रचार सभांमध्ये जाऊन आपली भूमिका जाहीर करता, भूमिका मांडता, तशीच भूमिका तुम्हाला सुरुवातीला आमच्या जाहीर सभेत मांडायची आहे. मात्र त्यासाठी लिमिटेड वेळ आहे आणि 2 मिनिटांमध्ये आपल्याला ही भूमिका मांडायची. वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही नेहमी सोपी राहिलेली आहे की आपण डेमोक्रेसीबद्दल बोलतो, आपण लोकशाहीबद्दल बोलतो, पण आपण डेमोक्रेसीच्या सोशलायझेशन बद्दल बोलत नाही, आपण लोकशाहीच्या सामाजिकरणाच्या बद्दल बोलत नाही. या देशामध्ये असा खूप मोठा वर्ग आहे, खूप मोठे असे समाज आहेत आणि खूप विविध समाज आहेत ज्यांच्यापर्यंत डेमोक्रेसी किंवा लोकशाही ही फक्त मतदानाच्या स्वरूपात पोहोचली. पॉलिटिकल पॉवर किंवा सत्ता, त्याच्यामधनं येणारी कामं, त्याच्यामधनं येणारा विकास आणि त्याच्यामधनं होणारी डेव्हलपमेंट आणि समाजाची डेव्हलपमेंट, समाजाचा विकास हा या लोकांपर्यंत पोचलाच नाहीये. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची नेहमी ही सोपी संकल्पना राहिली आहे की ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेचं दार उघडलं नव्हतं, ते सत्तेचं दार वंचित बहुजन आघाडी उघडणार आहे. आणि त्यापुढे थोडक्यात सांगायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा जो वंचित बहुजन आघाडी घेऊन जाणार आहे तो म्हणजे आरक्षण टिकवण्याचा, SC STचा, OBCचा, त्याच्याबरोबर मुसलमानांना 5% आरक्षण द्यायची प्रॉमिस हे वंचित बहुजन आघाडी घेऊन चाललंय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी हमीभाव, MSPचा मुद्दा हा महत्वाचा राहील वंचितसाठी. इकडच्या शिक्षणाची अवस्था सुधारणं आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला हे KG to PG दर्जेदार मोफत शिक्षण देणं आणि शिक्षण झाल्यानंतर त्याला रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्यांना नोकरी मिळेल, म्हणजे शिक्षण झाल्यानंतर इकडच्या तरुणांच्या, युवकांच्या हाताला रोजगार किंवा नोकरी राहील, ही वंचितची भूमिका मी 2 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये म्हटलात आणि मी तुमच्या भाषणांमध्ये सुद्धा ऐकलं, प्रचार सभांमध्ये तुम्ही म्हणता की आत्ताचं जे राजकारण आहे ते पक्षीय राजकारण राहिलेलं नाहीये आणि ते जातीपातीवर गेलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही जरांगेंचा मुद्दा काढता. जरांगेंचा मुद्दा काढता, मात्र भाजपचं राजकारण मग तुम्हाला पटतं का? नाही, आम्ही भाजपचं कधीही समर्थन केलं नव्हतं आणि आम्ही भाजपवरती सुद्धा हा आक्षेप घेतो की भाजप सुद्धा जातीचंच राजकारण करतात, जातीपातीचं राजकारण करतात आणि धर्माचं राजकारण करतात. आणि ह्या राजकारणापासून आम्ही नेहमी दूर राहिलेलो. आणि आपण बघितलं तर भाजप काय किंवा काँग्रेस काय किंवा लार्जली स्पीकिंग महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय, हे दोन्ही मराठ्यांची खानावळ झाली आहे, जिकडे वंचितांना स्थान नाही. आणि दोन्ही डॉमिनंट कास्टचं पॉलिटिक्स करतात, ज्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी नेहमी उभी राहते. 2019च्या निवडणुकांमध्ये एक प्रयोग केला होता वंचित आणि MIMने सोबत येऊन, जय भीम जय भीम, पण तेव्हा तो खूप नारा गाजला होता. त्याचं तुम्हाला पॉलिटिकल यश खूप मोठ्या प्रमाणात मिळालं होतं. 24ला ते डिक्लाईनवर जाताना दिसलं. म्हणजे एक तर तुम्ही दोघंही सोबत नव्हता हा एक भाग, आणि वेगळं लढलात. ते यश जे वंचितला मिळालं होतं, म्हणजे 2019ला असं वाटत होतं की आता वंचित इज इमर्जिंग ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. पण 24ला परत तो डिक्लाईन झाला. का वाटतं ह्या 5 वर्षात काय घडलं असं की ज्याच्यामुळे वंचितला पुढच्या पायरीवर न जाता अजून परत मागे यावं लागलं? आपल्याला दिसेल की ह्या विधानसभेमध्ये वंचित पुढच्या पायरीवरती जाताना आपल्याला नक्कीच दिसेल. 2019मध्ये एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग झाला होता. त्याच्यामध्ये नुसतंच जय भीम नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारे बहुजन आणि OBC वर्ग सुद्धा जोडला होता आणि मग त्याचं आपल्याला यश मिळताना दिसलं होतं. पण त्याच्याहून महत्त्वाचं मी हे मानतो की एक त्या एक्सपेरिमेंटनी
एक खूप महत्वाची गोष्ट ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली की आमच्याकडे एक ताकद आहे जी अजून कोणाकडे नाहीये, ती म्हणजे मतं ट्रान्सफर करायची. या महाराष्ट्रामध्ये कधीही मुस्लिम खासदार निवडून नव्हते आले जे वंचित बहुजन आघाडीने निवडून दिलेत. आणि ते फक्त मुसलमानांच्याच मतावरती निवडून आलेले का? तर नाही. त्यांना इतर सगळ्या बहुजनांनी, दलितांनी, आंबेडकरवाद्यांनी, शाहू फुले आंबेडकरवादी मतदारांनी ह्यांना औरंगाबादची सीट जिंकवायला मदत केलं होतं आणि त्याच्यामुळे ते यश येताना दिसलं. ती युती काही कोणाच्या तरी वागण्यामुळे फिसकटली, त्याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. पण आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये वंचित पुढच्या 2-3 पायऱ्या चढताना किंवा डायरेक्ट लिफ्ट घेताना सुद्धा दिसेल. कारण काय वाटतात की कशामुळे हा कमी झाला असेल, की यावेळेस संविधानाचा मुद्दा होता, संविधान बचावाचा मुद्दा हा जास्त अपील झाला महाविकास आघाडीकडनं दिला गेला किंवा इंडिया ब्लॉककडनं दिला गेलेला, जो थोडासा मारक ठरला की त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही पुढे? तुम्हाला सरळ पॉलिटिकल उत्तर हवंय का थोडं इंटेलेक्च्युअल उत्तर हवंय? दोन्ही. प्रोफेसर अँथनी हीथ म्हणून आहेत युकेचे, त्यांची एक छोटी थिअरी होती इश्यू कॅप्चरिंगची किंवा इश्यू ओनरशिपची, की जेव्हा एक छोटा पक्ष एक इश्यू घेऊन उभा राहतो आणि मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टी तोच इश्यू घेऊन बोलते, तेव्हा बेसिकली ते इश्यूची ओनरशिप ट्रान्सफर होते किंवा तो इश्यू हायजॅक करतात. 2019च्या आधीपासून 2014मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलेलं तेव्हापासून वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवादी हे बोंबलून सांगत होते की संविधान धोक्यामध्ये, लोकशाही धोक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2019मध्ये ह्याला यश येताना दिसलं, काँग्रेसच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टनी ठरवलं की नाही, आपल्याला इकडच्या वंचितांची लिडरशिप संपवायची गरज आहे, आपल्याला हा इश्यू हायजॅक करायची गरज आहे. आणि मग तुम्हाला दिसलं की अख्खी यंत्रणा ही मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बचाव, लोकशाही बचाव ह्या नॅरेटिव्हवरती आपल्याला फिरताना दिसली आणि त्याचा फटका इकडच्या वंचितांना एका अर्थाने बसलाच होता. पण दुसऱ्या बाजूनी लोकांना हे पण जाणवलंय की हा नारा एक नारा होता, म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा जय जवान जय किसान नारा होता. एका बाजूला एका निवडणुकीमध्ये काँग्रेसचं मुस्लिम अपीजमेंट होतं. 2019च्या पॉलिटिक्समध्ये आपण बघितलं असेल तर राहुल गांधी हे टेम्पल रनवरती होते, मंदिरांना व्हिजिट करत होते. त्यांनी ओरडून मी ब्राह्मण आहे हे सुद्धा काश्मीरमधनं त्या मंदिराच्या बाहेर सांगितलं होतं. केदारनाथचं मंदिर होतं बहुतेक माझ्या मते. आणि मग त्याच्यानंतर आता ते 2024ला इकडची आंबेडकराईट लिडरशिप संपवायला संविधान बचाव, लोकशाही बचावचा नारा घेऊन आले. आणि आपण बघितलं असेल तर आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बसप हे जितके पण आंबेडकरवादी फ्रॅक्शन्स होते ज्यांच्यासाठी संविधान बचाव हा महत्वाचा नारा होता, यांना कुठेही इंडिया आघाडीमध्ये सहभाग दिला गेला नव्हता. तर इश्यू हायजॅक करायचा, इश्यूची ओनरशिप वंचितांकडनं चोरायची आणि मग त्यांची लिडरशिप संपवायची, हे षडयंत्र काँग्रेसचं होतं आणि ते आम्हाला मारक ठरलं, हे मी मान्य करतो. पण त्याच्या पुढे ज्या डेव्हलपमेंट झाल्यात महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या राजकारणामध्ये आणि काँग्रेसची लिडरशिप त्याच्यावरती जेव्हा स्टँड घ्यायला फेल झालेत किंवा त्यांनी स्टँड घ्यायला नाकार दिलाय, तेव्हा इकडच्या शाहू फुले आंबेडकरवादी मतदानाला, आरक्षणाच्या बाजूच्या मतदाराला हे कळून चुकलेलं आहे की आता वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवाद हाच खरा आपला साथीदार आहे आणि ते परत आमच्याकडे किंवा घरी परत येताना दिसतात. आम्ही तुम्हाला विधानसभेत कधी पाहायचं, विधिमंडळात कधी पाहायचं, किंवा निवडणूक लढवण्याचा काय तुमचा प्लॅन काय? तुम्हाला लोकसभा लढवायची आहे की पुढची विधानसभा लढवायची आहे? काय डोक्यात तुमच्या आत्ता काय प्लॅन आहे? सर, तुमचा कुठला मतदारसंघ आहे? यू मोस्ट वेलकम सुजाता. आमच्यासाठी कुठला मतदारसंघ आहे? माझा कर्जत खालापूर. ठीक आहे, मी पुढच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडे विनंती करून बघतो. आतापर्यंत जे ट्रॅडिशनल पॉलिटिक्स चालवत होतं ते मला त्याचा विरोध आहे. म्हणजे कोणीतरी एकांनी बारामती उभी केली, मग ती त्या फॅमिलीमध्ये जाणार. संगमनेर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार. सोलापूर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार. मुक्ताईनगर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार. आणि ह्या पॉलिटिक्सचा माझा विरोध आहे. मला निवडणूक लढायच्या आधी मतदारसंघामध्ये 5 वर्ष सामान्य कार्यकर्त्यासारखं, एका सोशल वर्करसारखं आणि तिकडच्या लोकांची पहिली नाळ जोडली पाहिजे आणि मगच मी राजकारणामधून उतरेन. कारण मी जेव्हा विधानसभेला किंवा लोकसभेला जेव्हा केव्हा उभं राहायचा प्रयत्न करेन किंवा विचार तरी करेन, मला एक मनातली खात्री पाहिजे की मी ह्या मतदारसंघामध्ये विदाऊट पॉवर किंवा विदाऊट तिकीट हे 5 वर्ष काम करून दाखवले आणि त्याच्याहून महत्वाचं की इकडच्या जनतेला विश्वास वाटतो की हा माझं काम करेल, याला फोन केला तर हा येईल. जोपर्यंत तो माझा विश्वास मी एका मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोचवत नाही, तोपर्यंत मी इतर वंचितांना सत्तेत पोहोचवण्याचाच प्रयत्न करेन. सर, रामदास आठवले आमच्याकडे आले होते जाहीर सभेत. त्यांनी म्हणलं होते की वंचित आघाडी आणि आरपीआय दोघांनी एकत्रित काम केलं पाहिजे. मग ही ऑफर त्यांनी दिली होती, अजून तुम्ही ती स्वीकारली नाहीत.
स्वीकारणार आहात का? आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला वाटतं का की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? सर, ही ऑफर टेक्निकली 2004 पासून आहे, ज्याला आम्ही कधी उत्तर नव्हतं दिलं. आणि बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणूक आली की हे एक लायसन्स रिन्युअलचा प्रकार असतो, की लायसन्स रिन्युअल करायला रामदास आठवले एक स्टेटमेंट देतात की मला बाळासाहेबांबरोबर जायचंय, मी RPIचं अध्यक्षपद सोडेन. ते कधी सोडत नाहीत, ते कधी येत नाहीत, कारण भाजप त्यांना बरोबर मंत्रिपद देत राहतं. त्यांना ते मंत्रिपद सोडवणार नाही हे आपल्या सर्वांना आतापर्यंत कळून चुकले. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर RPIचा एक मंत्री जे रामदास आठवले ते सोडून RPIची ताकद कुठे राहिलेली नाही. ना कार्यकर्ते आहेत, ना कॅडर आहे, ना सेकंडरी लिडरशिप आहे, ना वोटर्स आहेत. ते सोडा, ह्या निवडणुकीमध्ये आणि मागच्या निवडणुकीमध्ये AB फॉर्म पण नव्हता त्यांचा. आणि तेच बोलत असताना आज वंचित बहुजन आघाडी ताकदीने 288 सीट लढायचा प्रयत्न करते. बाद होऊन टेक्निकल रिझनमधनं बाहेर पडून विड्रॉवल नंतर 200 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्ट्रॉंग उभे आहेत. आणि ही ताकद आंबेडकरवादी चळवळीची वंचितच्या मागे आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण ह्याच्यातच होतं की तुमच्या घरात लहानपणापासून एक पर्टिक्युलर वातावरण असेल आणि तुमच्या कानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही पडलं असेल, पण ऍक्च्युअली रिअलायझेशन कधी झालं की तुम्हाला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वंश आहोत? मला नीट क्लिअरली आठवत नाहीये, पण मला हा किस्सा आईनी नेहमी सांगितला होता की तेव्हा आपण स्त्री मुक्ती दिनाच्या मोठ्या परिषदा घेत होतो आधी, म्हणजे 2001-2002 पर्यंत या मोठ्या भारी बहुजन महासंघाच्या स्त्री मुक्ती दिनाच्या 26 डिसेंबरला रॅली होत होती. आणि बहुतेक औरंगाबादची किंवा नागपूरची रॅली होती, आय एम नॉट शुअर, मी खूप छोटा होतो, 5-6 वर्षाचा होतो. आणि मी तिकडे स्टेजवरती आईबरोबर बसलेलो, मागे स्टेजच्या सोफ्यांच्या मागे इकडे तिकडे पळत होतो, लहान मुलगा अजून काय करणार आहे. आणि मग नंतर एक अर्ध्या-पाऊण तासानंतर बाळासाहेबांची एंट्री झाली. आणि मग तो ताफा, ती गर्दी, ती लोक, ते बघून मला सगळ्यांनी सांगितलं की जितके पण कार्यकर्ते स्टेजवरती होते की त्यांनी सांगितलं की तुझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन ते बघून चेंज झालंय. आणि मी मानेन की तो एक मोमेंट असेल. आणि त्याच्याहून मोठं म्हणजे सोपं करून सांगायचं तुम्हाला तर ही आंबेडकरवादी मुवमेंट अशी आहे की तुम्ही टप्प्याटप्प्याने शिकत जाता, तुम्हाला समजत जाते. तुम्ही 2018ला एक वक्तव्य केलं होतं की मला आरक्षणाची गरज नाही, तर त्या मतावरती तुमचं आता काय म्हणणं? आरक्षणाची गरज समाजाला नक्की आहे आणि ती पुढे राहणारच आहे. आणि आरक्षणाबद्दल एक मोठी गैरसमज, एक गलतफहमी आहे ती मला दूर करायची, की आरक्षण हे गरिबी हटवायला किंवा अजून कुठल्या कारणासाठी नाही, तर प्रतिनिधित्व आणि रिप्रेझेंटेशन साठी खूप महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे मेरिटचं टुणटुणं लावतात किंवा जे ओपन फ्री कॉम्पिटिशनचं टुणटुणं लावतात आणि म्हणतात की आरक्षणवादी बुद्धू असतात, त्यांना माझं सरळ म्हणणे की डोक्याची कॉम्पिटिशन आहे तर मी आहे कॉम्पिटिशनमध्ये. डोकं असेल तर तुम्ही तुमची सीट माझ्यापासून वाचून दाखवा, ओपनची सीट खायला मी येतो. बाळासाहेबांची तब्येत खराब असल्यामुळे प्रचाराची पूर्ण धुरा तुमच्यावरती आहे. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा प्रकारे हे निभावू शकतात असं वाटतंय? बाळासाहेबांना बरं नाहीये हे खरं आहे आणि प्रचाराची अख्खी धुराळा ही माझ्या खांद्यावरती आहे हे खरं नाहीये. पण एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी थोडी वाढली आहे आणि ती ह्याच्यासाठी पण वाढली आहे कारण त्यांना रेस्ट्रिक्शन्स आलेत. 5 दिवस जेव्हा ते ॲडमिट होते तेव्हा त्यांचा फोन बंद होता, तर बाकी सगळी मॅनेजमेंट किंवा कोऑर्डिनेशन हे करायला लागत होतं. रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण त्या रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा जास्त महत्त्वाचा हा लढा वंचितांचा आहे. सत्ता किंवा प्रॉपर्टी टिकवून ठेवायचा नाही आहे. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर जेव्हा ती जबाबदारी येते तेव्हा ती करण्यात मजा पण येते आणि ते कर्तव्य पण वाटतं. तुमची 4थी पिढी आंबेडकरांची, घराणेशाहीबाबत तुमचं मत काय? घराणेशाही अगदी चुकीची, पण समजून घ्या, मला जी लेगसी मिळाली आहे ती लेगसी मिळाली आहे चळवळीची, लढाईची आणि आंदोलनाची, सत्याग्रहाची. असं काही नव्हतं की बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले लॉ मिनिस्टर होते आणि मग त्याच्यानंतर लॉ मिनिस्टरचं खातं भैयासाहेबांना मिळालं, मग बाळासाहेबांना मिळालं आणि आता ते मला मिळणार आहे. नाही, बाबासाहेबांची पार्टी, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी 2018मध्ये वंचित बहुजन आघाडी नवीन पार्टी स्थापन करून आम्ही लढायला उतरलोय. असं कुठेही नव्हतं की पहिल्यांदा निवडून गेला तर मंत्रिपद, पहिल्यांदा निवडणूक न लढता डायरेक्ट राज्यसभा. हे जे इतर घराणेशाहीमध्ये चालतंय आणि त्या घराणेशाहीमधनं आलेली संपत्ती, प्रॉपर्टी, साखर कारखाने, शिक्षण संस्था, दूध डेऱ्या, सहकार बँका आणि कितीतरी बेनामी प्रॉपर्टी, हे जे घराणेशाहीचं धोरण आहे त्याला आमचा ठाम विरोध आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही महाराष्ट्रातले काही विचारवंत
हे महाविकास आघाडीला उघड पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते, वेगवेगळ्या सभा, जाहीर सभा घेत होते आणि त्यानंतर आता विधानसभेच्या आधी पण त्यांनी ते परंपरा चालूच ठेवलेली आहे, आपल्याला दिसते. याच्या विरुद्ध वंचितच्या विद्यार्थी विंगनं त्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. तरी पण हे विचारवंत काही समाज माध्यमांवर येऊन ट्रोलिंगच्या हिशोबाने वंचितवर काही आरोप करतात. याकडे आपण कसं बघता? ह्या विचारवंतांना मी एक गोष्ट सांगतो आणि त्यांना ती समजली नाही. ही त्यांच्यासाठी खूप मोठी सिक्रेट असणार आहे, पण त्यांनी ही समजून घेतली पाहिजे की त्यांचं चालू आहे ते आमच्यामुळे चालू आहे. जितकी स्ट्रॉंग इंडिपेंडंट आंबेडकरवादी चळवळ होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमचा रेट तितकाच जास्त वाढवणार आहेत. आणि हे बोलत असताना मी हे पण म्हणतो की हे विचारवंत आहेत, त्यांना एका अर्थाने पाकिट मिळालेलं आहे किंवा त्यांना कुठली तरी एज्युकेशनल पोझिशन मिळाली आहे. काही लोकांना वाय.बी. चव्हाणची ट्रस्टीशिप मिळाली आहे, काही लोकांना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सवरती महत्त्वाच्या पोस्टिंग मिळाल्यात, काही लोकांना आपल्याला पुढील दिवसामध्ये MLC सुद्धा मिळताना दिसतील. पण ह्यांचा जो खऱ्या अर्थाने एक वंचितवरती टीका करण्याचा रोग आहे तो इंटलेक्च्युअली डिसऑनेस्ट आहे आणि वैचारिकता त्यांची प्रामाणिक नाही असं मी ठामपणे मानतो. वंचितचा सोशल मीडियाचा जो वावर आहे तो सध्या स्ट्रॉंग दिसतोय. वंचितवर कोणी टीका केली तर त्याच्या खाली भराभर कमेंट दिसतात फेसबुक, ट्विटरला. तर रस्त्यावर काम करणारे कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वावर वाढवायला हवा, हे तुमच्या कधी लक्षात आलं? नाही, हा सगळा उत्स्फूर्त आहे. मी कोणताही वाढवला नाहीये, नाही कोणतं ट्रेनिंग सेशन घेतलंय. हा सगळा जो आपल्याला रिॲक्शन्स दिसतात किंवा लोकांची प्रतिक्रिया दिसते ती एक ऑनेस्ट, इंटलेक्च्युअल, जेन्युइन भावनेतनं आलेली आपल्याला प्रतिक्रिया दिसते. कारण ही लोक रस्त्यावरती आणि घरी, वस्तींमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, तांड्यांमध्ये, पाड्यांमध्ये ही सिच्युएशन फेस करतात. आणि मग ते सिच्युएशन फेस केल्यावर जेव्हा तुम्ही परत घरी जाऊन सोशल मीडियावरती बघता की साला आम्ही तर लढतो ह्यांच्या विरुद्ध आणि हे लोक आम्हालाच बदनाम करतात, तेव्हा ती जी एक ऑनेस्ट आतमधनं रागाची रिॲक्शन येते ती कोणतीही पेड IT सेल उभी नाही करू शकणार असं माझं ठाम मत आहे. वंचितने ट्रोल आर्मी उभी केली असं आरोप नेहमी वंचितवरती केला जातो. इकडची व्यवस्था दरवेळेस दलितांना, मुसलमानांना, बहुजनांना, आदिवासींना बदनाम करायला आहे. म्हणजे तुम्ही केलेली तर ती वैचारिक चर्चा, आम्ही प्रश्न विचारले तर ते ट्रोलिंग. या भूमिकेतनं हे प्रस्थापित कधी बाहेर येणार आहेत? तुम्ही वैचारिक असाल, इंटलेक्च्युअल, ऑनेस्ट असाल तर तुमचे कमेंट बॉक्स, पोस्टच्या खालचे कमेंट बॉक्स बंद नका करू, आलेल्या प्रश्नांचे उत्तरं द्या आणि आपण चर्चा करू. पण तुम्हाला चर्चा करायला उत्तरं नाही आहेत म्हणून प्रश्नांना ट्रोलिंग म्हणणं हा पण एक मोठा खोळ इकडच्या प्रस्थापितांनी केला असं माझं ठाम मत आहे. खूप लहान वयामध्ये एक वेगळी बंडखोरी तुमच्या स्वभावामध्ये दिसते, तुमच्या एकंदरीत वक्तव्यांमध्ये. थँक्यू सो मच. तर भाजप किंवा महायुती आणि महाविकास आघाडी, जेव्हा आपण हे दोन गट पाहतो तेव्हा कोण अधिक वाईट किंवा कोण अधिक चांगलं तुम्हाला काय वाटतं? RSS हे आमचे शत्रू नंबर 1, हे कधीही बदलणार नाही. भाजप हा आमचा राजकीय विरोधक, हे कधीही बदलणार नाही. पण राजकीय विरोध कसा असावा ते तुम्हाला गेल्या 2 दिवसामधनं कळलं असेल. एकनाथ शिंदे पुण्यामध्ये प्रचाराला होते, घराशेजारी सभा होती, 2 मिनिटं बाळासाहेबांना भेटून गेले. राजकीय कोणती चर्चा नाही केली, एक तब्येतीची विचारपूस, मी तुमच्या घराच्या शेजारी सभेसाठी आलो म्हणून केलं. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल तर एक रिटायर्ड किंवा फायर्ड पत्रकार ते म्हणतात की ICU मधनं खोटा आरोप करायला तुम्हाला परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे का? दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणतात की ICU मधनं असं कोणतं वक्तव्य करू नका ज्यांनी तुमच्या छातीवरती ताण पडेल. आणि त्याच्याहून महत्वाचं, राहुल गांधी, नाना पटोळे, प्रियंका गांधी, सोनिया गांधी ह्यांचे फोटो असलेले कितीतरी ट्रोल्स येऊन बाळासाहेबांच्या मेडिकल बुलेटिनच्या खाली म्हणायचे हे कधी मरणार आहेत? हे लवकर मरायला पाहिजेत. BJPनी पाकिट नाही दिलं म्हणून ICU मध्ये भरती झाले का? तर हा तुम्हाला राजकीय विरोधामधला फरक दिसेल. आता 2019 मध्ये 1 वर्ष आणि 2024 मध्ये 1 वर्ष शिंदेंनी कधी टुनटुना नव्हता लावला की बाळासाहेबांनी माझ्याबरोबर यायला पाहिजे. ते शिवसेनेनी, काँग्रेसनी लावलं होतं. पण आता त्यांचीच टीम ज्या खालच्या पद्धतीने ट्रोल करतायत त्याच्यावरनं आपल्याला कळेल की ह्यांची इकडच्या आंबेडकराईट लिडरशिप प्रति काय प्रतिक्रिया आहे. की यांना नुसतं आंबेडकरवाद आणि आंबेडकर लिडरशिप नाही संपवायची, तर त्यांना इकडे एका लिडरला मरण पावायचंय. आणि त्याच्यावरनंच आम्हाला कळेल की कोण जास्त जवळचं कोण दूरचं. एकाशी राजकीय विरोध आहे आणि तो टोकाचा विरोध राहील. पण दुसऱ्यांनी जर लिमिट क्रॉस केली तर त्यांना घरी बसवण्याचं काम आम्ही नक्कीच करू. लोकसभेला इंडिया अलायन्स जे बनत होतं तेव्हा खूप चर्चा होती की तुम्ही, म्हणजे बाळासाहेबांनी तर 1-2 मिटिंगही अटेंड केल्या. समजा सोबत गेला असतात
2-3 जागा तुम्हाला जे काय तिथे ऑफर करतो मिळत, पण आज तुमचे 2-3 खासदार राहू शकले असते, किमान व्हॉइस अजून बुलंद होऊ शकला असता. त्यांनी ऑफर काहीच नव्हती केली. ती एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तुम्ही मागितलं असता ना जागा, की आम्हाला इतक्या जागा हव्यात. आम्ही ती डिमांड केली होती. ते आमची जी जागा होत्या तिकडे एक नेता इकडे जायचा, बंडखोरीचा रिपोर्ट यायचा. चंद्रसेन हे एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दिसतं की त्यांनी वातावरण असं केलं होतं की त्यांना वंचितला बरोबर नव्हतं घ्यायचं. आणि दुसरा मुद्दा झाला वोट ट्रान्सफरेबिलिटीचा. तर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, हे रिझर्व्ड सीट्सच्या बाहेर एकही SC किंवा ST निवडून नाही गेला. त्याच्याहून महत्वाचं, जितके पण OBC उभे होते या दोन्ही पक्षांकडनं त्यांना षडयंत्र करून पाडण्यात आलं. तर आमचे उमेदवारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरंजामी जातीवादी लोकांनी मतदान केलं असतं का, हा पण एक मोठा प्रश्न आंबेडकरवादी जनतेसमोर होताच. फुटबॉल मग राज्यात असे बरेच नेते आहेत ज्यांनी लाथा पण मारल्या आहेत आणि राज्यात असे बरेच नेते ज्यांनी सगळ्या साईडनी लाथा खाल्ल्या पण आहेत. खो खो, तुझा मी येतो, तुझा मी येतो, त्यांचं हेच चालू आहे. मामाचं पत्र हरवलं. सर पत्र नाही आलं, मामाचं पत्र हरवलं का? काय गरम आहे हे नवीन सुरू केलंस वय ग? जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ, जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ, जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. आल्या गेल्याची भूताखेताची रस्त्यावरच्या माणसाची दृष्ट नको लागायला बाबा. वय बाजूला. अरे आपल्या माणसाची दृष्ट काढायला पाहिजे. वर्षातनं 3 सिलेंडर मोफत देतात आमासनी. केलंय काम भारी, आता पुढची तयारी. विकासाचं निशाण, लाडकं धनुष्यबाण. ची अडचण असो, माझा हा भाऊ आमच्या पाठीशी कायम उभा आहे. मग त्याचं औक्षण नको का करायला? बुलढाणा अर्बनचा मिळता आधार, स्वप्ने सारी होतील साकार. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. अनुभवी आणि तरुण शेतकऱ्यांना नवी दिशा देणारं भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2024 21 ते 25 नोव्हेंबर नाशिक. टेस्टी क्रीम आओ जल्दी आओ, खाओ बिंदास खाओ, बाइट में दोस्ती लिक में मस्ती, पंजाब हेल्दी फ्री. ये है क्रीमी फुल्ली क्रीमी बिस्कुट क्रीम बिस्किट, ऑरेंज मिल्क, वनीला, स्ट्रॉबेरी एंड मोर टेस्ट से भरपूर. सो बिस्कुट क्रीम बिस्किट. Shake it, stuff it, sprinkle it, make it with goat cheese. Slide it, slice it, stretch it, make it with goat cheese. Slice it, stack it, slap it, make it with spread, sink, grate, make it amazing with goat cheese. लाडकी बहीण योजनेला माझा भक्त घड्याळाला, माझा भक्त घड्याळाला. लाडक्या बहिणीनो मतदानाला, जिंकून देऊया घड्याळाला. शेतकरी घड्याळानो चला चला, जिंकून देऊया घड्याळाला. माझा भक्त घड्याळाला. खास गहू निवडून स्वच्छ दळून पॅक केला जातो. सम्राट आटा. इतक्या वर्षांपासून करोडो मातांचा विश्वास आहे सम्राट आटा. चव आणि आरोग्याचं वचन. किती सॉफ्ट हात. आता हा सॉफ्टनेस तुम्हालाही मिळेल संतूर हँड वॉशने, जो संतूर साबणासोबत मोफत आहे. मग आपणही संतूर साबण घेऊया. 35 रुपयांचा संतूर हँड वॉश मोफत 4 संतूर साबणांसोबत.
पूरे इंडिया में आपके जैसा ऑलराउंडर परफॉर्मर और कोई है ही नहीं। है ना, सिल्वर। सिल्वर? सिल्वर पंप्स एंड मोटर्स। सिल्वर पंप्स एंड मोटर्स, नाम याद रखना। एवढी मेहनत करतोय खरं, पण पिकाला भाव मिळेल का? कांदा जाळीतच सडला आणि टमाटे जनावरांना घातले. आपण काय हेलिकॉप्टरवाले शेतकरी आहोत का? कर्ज बी वाढत चाललंय. शेतकरी आत्महत्या करताय. आठवतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या बैठकीतच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं. जे बोलले ते करून दाखवलं. यंदा भाकरी फिरवायची मशाल बनून. मी बाळासाहेबांची मशाल. आता घ्या हाती मशाल. पूरे इंडिया में आपके जैसा ऑलराउंडर परफॉर्मर और कोई है ही नहीं। है ना, सिल्वर। सिल्वर? सिल्वर पंप्स एंड मोटर्स। सिल्वर पंप्स एंड मोटर्स, नाम याद रखना। जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ, जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ, जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. शिवसेना जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. भारतातील अतिशय महत्त्वाच्या शहरात भारतातील अतिशय महत्त्वाचं औद्योगिक प्रदर्शन निमा इंडेक्स नाशिक 6 ते 9 डिसेंबर. आपला स्टॉल आजच बुक करा. लेट्स कनेक्ट, कोलॅबोरेट अँड क्रिएट. छत्रपतींच्या महाराष्ट्रात 1 कोटी घुसखोरांनी आपल्या मुला बाळांचा तोंडचा घास व हाताचे काम हिसकावून घेतले आहे. या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढले तर 40 लाख रोजगार व 12 लाख घरं गोरगरिबांना भेटतील. यासाठी मी आपल्याकडे शिवप्रेरणा यात्रा घेऊन येत आहे. जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व शिवबाच्या महाराष्ट्रात अजून मर्द जिवंत आहे हे दाखवून द्या. थांबा थांबा, तुमचा लाडका भाऊ योजनेची ओवळणी घेऊन आलाय. राखी बांधा. हो ताई, सावित्रीच्या लेखी आहोत आम्ही. आमचे हात सक्षम आहेत कामासाठी. असे पसरवायला लावू नका. फक्त जाहिरातबाजी करणारा नाही तर शक्ती विधेयक आणून सुरक्षा देणारा भाऊ आम्हाला हवाय. आमच्या सुरक्षेची जबाबदारी झटकणाऱ्या बेजबाबदार सत्तेला बदलणार मी, बाळासाहेबांची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, निशाणी मशाल. लाडकी बहीण योजनेला माझं मत घड्याळाला, हे माझं मत घड्याळाला. लाडक्या बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला. शेतकरी घड्याळानो चला चला, जिंकून देऊया घड्याळाला. हे माझं मत घड्याळाला. पूरे इंडिया में आपके जैसा ऑलराउंडर परफॉर्मर और कोई है ही नहीं। है ना, सिल्वर। सिल्वर? सिल्वर पंप्स एंड मोटर्स। सिल्वर पंप्स एंड मोटर्स, नाम याद रखना। लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद. सर, औरंगाबाद नामांतरणाचा प्रश्न चालू होता त्यावेळेस तुम्ही म्हणला की पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करा, असं का म्हणाल होतात? काय भूमिका आहे तुमची? हे बघा, सोपी भूमिका आहे. संभाजी महाराज यांनी राज्य कुठे केलं होतं? त्यांचं राजधानी कुठली होती? पुणे. मग तुम्हाला संभाजी महाराजांचाच आदर करायचा असेल तर त्यांची जी राजधानी होती, त्यांचं राज्याचं कॅपिटल होतं, त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवा. संभाजी महाराजांचा आदर करताना. पण आता हे कोण बोलणार की छत्रपती संभाजीनगरचं नाव पुण्याला ठेवलं तर पुण्याच्या बामणांच्या पोटात दुखेल? हे कोण बोलायला तयार नाहीये. तुम्हाला मुसलमानांना त्रास द्यायला, मुसलमानांना अडकवायला आणि धर्मावरनं जाती निर्माण करायला एक इमोशनल मुद्दा करायचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करता तर पुण्याचं नाव ठेवा, काय प्रॉब्लेम आहे? सुजात, तुम्ही ड्रमर आहात आणि भविष्यात तुम्हाला पॉलिटिकल
स्टेटमेंट करणारा म्युझिकल बँड तयार करायचा असं आम्ही ऐकलंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? करायचा होता, ते आता थोडं राहून गेलंय. काय तुम्ही कुठल्या प्रकारच्या म्युझिक मध्ये, म्हणजे फक्त तेव्हा त्याच्यातही फक्त तुम्ही प्रोटेस्टचं म्युझिक होतं की तो नॉर्मल? नाही, तो खूप नॉर्मल बँड होता. बेसिकली म्युझिक ह्या हेतून जिकडे बोलवेल तिकडे जाऊन वाजवायचं. ते कॉलेज फेस्ट असतील, आंदोलनं असतील, कुठल्या हॉटेलमध्ये असेल, कुठल्या मॉल किंवा दुकानाचं ओपनिंगला बोलवलं असेल तर आम्ही सगळीकडे जाऊन वाजवलंय. आणि काही ठिकाणी जिकडे प्रोटेस्टसाठी बोलवलंय तिकडे सुद्धा आवर्जून जाऊन वाजवलंय. पण आमचं म्युझिक हे नॉन पॉलिटिकल होतं, जरी आम्ही सर्व पॉलिटिकल लोक असू तरी. तुमच्या लुकवरून खूप टीका केली जाते, तर त्यावर काय सांगाल? समोर कोणी बोलत नाही, कमेंट बॉक्स करायचं करत. माझा काय कमेंट बॉक्स ब्लॉक नसतो. जे बोलायचंय बोला, मी आहे तुमच्या समोर. अर्थात ते खूपच स्टिरियोटाईप लुक आहे राजकारण्यांचा, की असं असे जनरली मोठे केस, पोनी बांधलेला आहे असं. त्याच्याबद्दल म्हणजे घरातनं पहिल्या गोष्ट सांगितलं जातं का त्याच्याबद्दल, किंवा नाही सुजात हा लोक राजकारण्यांचा नाही? माझ्या घरी नुसतं आंबेडकर नाव नाही तर आंबेडकर वाद खराच चालतो. आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे घरच्यातले मानतात, हे माझं नशीब आहे. हे मी एका बाजूने म्हणतो की ते मला व्यक्ती स्वातंत्र्य देतात. पण दुसऱ्या बाजूला एक अजून प्रॉब्लेम असा माझा झालाय की मला तुमच्यासारख्याच पत्रकारांनी याच्याबद्दल इतके प्रश्न विचारलेत की मी आता उद्या केस कापून आलो तर मला कोण ओळखणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक आपण बघू की पॉलिटिक्स स्टिरियोटाईप हाच तर तोडायला वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे. की खादीचा कपडा, हातात घड्याळ, स्टार्कचे कपडे, मागेर गाड्यांची रांग, एका पर्टिक्युलर समाजाचा, हे तोडून आता पुढे यायला लागलेत. आणि तुम्ही कुठल्याही वस्तीमध्ये जा, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जा, कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये जा किंवा कुठल्याही थोडं सेमी फॉर्मल वर्कस्पेसमध्ये जावा, तुम्हाला माझ्यासारखे दिसणारे 5 लोक तिकडे मिळून जातील. आता आपल्याला फक्त पॉइंट आहे की यांना मेनस्ट्रीम मध्ये कधी आणायचं. सुजय, सध्या सगळे कॅम्पेनिंग चालू आहे आणि रॅलीज वगैरे चालू आहे, आणि मला वाटतं तुम्ही जो रॉयल हॉलवे मधून जो MSc केलेला आहे ते इलेक्शन, त्यानंतर कॅम्पेनिंग आणि डेमोक्रेसी असा विषय होता. तर ह्या जे थेरॉटिकली तुम्ही शिकलेला त्याचा प्रॅक्टिकली काही उपयोग होतो का, म्हणजे त्या थिअरीचा आणि इंडियन डेमोक्रेसीमध्ये? बेसिकली किशोर सोबत पण काही दिवस काम केलं, दोन्ही त्याच्यात ह्या प्रश्नात तेवढे ऍड करू घ्या. जेव्हा मी रॉयल हॉलवे मध्ये शिकत होतो तेव्हा मी असाइनमेंट्स किंवा जे प्रोजेक्ट्स होते ते खास करून इंडियन कॉन्टेक्स्टमध्येच करायचा प्रयत्न केला की वेस्टर्न फिलॉसॉफी किंवा वेस्टर्न जी थॉट आहे, तो वेस्टर्न थॉट पण नाही, तिकडचं जे इंटेलेक्च्युअल अकॅडमिक्स आहेत ते अकॅडमिक कॉन्सेप्ट ह्या घेऊन इंडियन पॉलिटिक्सला अप्लाय करणं आणि त्या इंडियन पॉलिटिक्सचं अनालिसिस त्या अकॅडमिक कॉन्सेप्ट्सनी करणं, वैचारिक कॉन्सेप्ट्सनी करणं, ह्याचा मी प्रयत्न केला होता. पण एक मोठा फरक असा होता की तिकडे शिकवताना बेसिकली रेफरन्सेस, डेटा, माहिती ही इंग्लंड किंवा USA किंवा UK किंवा USA इकडच्या बाबत होती. आणि तिकडचा मोठा फरक जो पडतो तो म्हणजे जात आणि पॉप्युलेशन. त्यांच्याकडे जात हा फॅक्टर नसल्यामुळे त्यांचं पॉलिटिक्स खूप वेगळं राहतं. आणि दुसऱ्या बाजूला पॉप्युलेशन हा खूप मोठा फरक राहतो. आणि त्याच्याच बरोबर तिकडचा इलेक्टोरेट वोटर्स हा वेगळा राहतो. त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारण्याचा एक स्वभाव वेगळा राहतो. एक आपण इकडे नेत्यांना थोडी एक गॉडलाईक इमेजिनरी आहे जी आपल्याला इतर कुठल्याही देशात दिसत नाही. मला वाटतं आतापर्यंत फक्त वेस्टर्न कंट्रीजमधनं कोणी ती गॉडलाईक इमेजरी उभी करू शकली असेल तर ते बराक ओबामा आहेत आणि अजून कोणी नाही. म्हणजे प्रशांत किशोर आणि माझी कधी भेट नाही झाली. मी त्यांच्या ते आता बेसिकली आयपॅकमध्ये जास्त सहभागी नसतात. त्यांचा स्वतःचा पक्ष सुरू झालाय जनस्वराज्य म्हणून, ते बिहारमध्ये काम करतात. आणि मी आयपॅकमध्ये जॉईन केलं होतं. 1-2 महिने कलकत्त्यामध्ये काम केलं TMC साठी. आणि मग त्याच्यानंतर माझी पोस्टिंग झाली होती मेघालयाच्या इलेक्शनसाठी. आणि मग मी 1 वर्ष तिकडे 1-2 कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळल्या. मग मला सेंट्रल टीममध्ये आणलं होतं. मी कॅम्पेन मॅनेज करत होतो. आणि शेवटच्या आचारसंहितेच्या वेळेस माजी मुख्यमंत्री होते डॉक्टर मुकुल संगमा, मला त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी मॅनेज करायला पाठवलेलं होतं. आपल्या औपचारिक गप्पांचा हे सत्र इथे थांबूया आणि थोडा इन्फॉर्मल वेगळ्या हलक्या फुलक्या सेगमेंटकडे घेऊन जाते. आणि माझी सहकारी यामिनीला मी इथे बोलावते. जाहीर सभेमध्ये मन की बात हे एक सेगमेंट होणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला काही खेळांची नावं सांगणार आहे. ती खेळांची नावं ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये पहिलं कोणता राजकीय नेता येतो हे आम्हाला ऐकायचंय. आपण सुरुवात करूया मन की बात या सेगमेंटला. पहिला खेळ आहे बुद्धिबळ. DMK.
का बरं? त्यांनी त्या पद्धतीने वाटचाल केली आणि आता तुम्हाला दिसेल की एक अख्खं स्टेट त्यांनी सक्सेसफुली स्वतःच्या हातात बुद्धिबळातून, आणि जे तमिळनाडूचं पॉलिटिक्स हे एक व्हायलंट पॉलिटिक्स मानलं जायचं त्याच्यामधनं बाहेर येऊन आता त्यांनी ब्रेन पॉवरवरनं ते स्टेट काबू केलेलं दिसतंय आपल्याला. परफेक्ट एक लाईननी त्यांनी कॅम्पेन उभं केलं होतं. सो DMK. बॉक्सिंग मी बाळासाहेब म्हणेन कारण ते स्वतः बॉक्सर होते. हा ते स्टेट लेवल बॉक्सर राहून गेलेले. कुस्ती विनेश फोगात. सापशिडी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस. फुटबॉल तुमच्या आवडीचं? नाही, मग राज्यात असे बरेच नेते आहेत ज्यांनी लाथा पण मारल्या आहेत आणि राज्यात असे बरेच नेते ज्यांनी सगळ्या साईडनी लाथा खाल्ल्या पण आहेत. त्याच्याबद्दल न बोललेलं आता बरं. विटी दांडू. विटी वेगळी आणि दांडू वेगळा असंही सांगू शकता तुम्ही. पण दोघांची साथ मात्र कायम असते. विटी म्हणजे मग मी म्हणेन संजय राऊत आणि दांडू म्हणजे शरद पवार. लंगडी सगळ्यात अवघड एका पायावर खेळला जाणारा खेळ. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट ती परिस्थिती NCP अजितदादा पवार यांची झालेली आहे. अजून इलॅबोरेट करा. त्यांना खूप आता बॅलन्सिंग ऍक्ट झालेला आहे. तुम्ही परवाच बघितलं असेल तर योगी आदित्यनाथ येऊन कटेंगे बटेंगेचा नारा देऊन गेले आणि त्याच्यानंतर अजित पवार यांनी त्यांचा निषेध केलाय. सो त्यांना ह्या बाजूची पण मतं हवी आहेत, त्या बाजूची पण मतं हवी आहेत. एका बाजूनी योगी आदित्यनाथ जो सरळ सरळ महिलांनी घरी बसलं पाहिजे आणि महिलांनी स्वयंपाकघराच्या बाहेर नाही पडलं पाहिजेची भूमिका करतात, ते दुसऱ्या बाजूला पिंक जॅकेट घालून लाडकी बहिणीची पण योजना राबवतात. तर ती मला एका पायावरचीच कसरत वाटते. कबड्डी पाय खेचण्याची भूमिका याच्यामध्ये जास्त. महाविकास आघाडी. खो खो एक जातोय दुसरा कोण. खो खोला मी एक अख्खा पक्ष किंवा एक नेता नाही घेणार. मी म्हणेन महाराष्ट्राचं राजकारण गेले 5 वर्ष. 2 दिवसासाठी देवेंद्र फडणवीस, 1.5 वर्षासाठी उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर 1.5 वर्षासाठी एकनाथ शिंदे. तुझा मी येतो वंचितांना बसू नका देऊ. त्यांचं हेच चालू आहे. दोरीच्या उड्या एकाच जागेवर उड्या मारणं. उबाटा सेना. मुसलमानांची पण मतं हवी आहेत. बाबरी पाडली ह्याची पण क्रेडिट घ्यायचंय. तुम्हाला पुरोगामी पण व्हायचंय, तुम्हाला हिंदुत्ववादी आम्ही आहोत हे पण दाखवायचंय. तर एकाच जागी किती उड्या मारणार? मामाचं पत्र हरवलं. नाना पटोले. नानाचं नाही, नानांचं पत्र हरवलं. नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांनी वंचितशी नुसता पत्र व्यवहार केला आणि त्याच्यावरती काही केलं नाही, त्याच्यावरती मलाच विचारायला वाटलेलं की कधी एकदा फोन करून, सर पत्र नाही आलं, मामाचं पत्र हरवलं का? लगोरी डाव रचण्यात, हे रचण्यामध्ये खूप माहिर असतात. एकाने रचायचं दुसऱ्याने पाडायचं. रचणारी हे वंचित बहुजन आघाडी. आंबेडकरवाद्यांचा वेस, बहुजनांची साथ आणि मुसलमानांची वरती साथ, ही वंचित बहुजन आघाडी. आणि इतर सगळे प्रस्थापित बॉल फेकून ते पाडायचा प्रयत्न करतात. मन की बात या सेगमेंटमध्ये तुम्ही दिलखुलासपणे उत्तर दिलीत, त्याबद्दल आम्हाला खूप आनंदही झाला, मजा आली. कार्यक्रमाची पुढील सूत्र अनुपमा यांच्याकडे देते. सुजात, खरं तर आमच्या औपचारिक गप्पांमध्ये सर्वच प्रश्नांची मनमोकळेपणानं आणि बिनधास्त उत्तरं दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि ह्या मन की बात आमच्या सेगमेंटमध्ये हजरजबाबीपणा काय असतो, एक इंटेलेक्च्युअल उत्तर काय असतं, लहान वयामध्ये खूप चांगला तुम्ही खरं सगळा राजकीय अनुभव घेताय आणि तुमच्याबरोबर गप्पा मारताना आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. तुम्ही झी 24 तासच्या जाहीर सभेत आल्याबद्दल. थँक्यू सो मच. स्पेशल पार्टनर किर्लोस्कर एनरिचिंग लाइव्स, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं. काय गरम आहे, हे नवीन सुरू केलं. जनतेतील नेत्याला जनता दे